इतकी वर्ष जे स्वप्न अगदी म्हणजे आपण म्हणतो उराशी जपून ठेवलं होतं, त्याकरता बरंच काही काही केलं, कष्ट केली, मेहनत केली आणि अनेक प्रसंग आले, अनेक संकटं आली, त्यांच्यावर मात केली सगळ्या कुटुंबाच्या साथीनं. भूमिपूजन या गोष्टीवरचा विश्वास माझा उडालाय आता. हे घर पूर्ण व्हावं अशी या घरातल्या प्रत्येक माणसाची इच्छा होती, फक्त एक माणूस सोडून, आणि तो संतोष. ज्यापासून गोष्टीची सुरुवात झाली ती फायनली अचीव केल्याचा एक वेगळाच आनंद आहे. खऱ्या आयुष्यात पण आम्ही ते स्वप्न बघतोय आणि लवकरच आमचं पण लक्ष्मी निवास उभं राहील. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर, कारण लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचं एक स्वप्न पूर्ण होतं आहे. त्यांचं हक्काचं घर झालं आणि त्याच्याच गृहप्रवेशासाठी मी आले. तर कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? तुझं आमच्या घरात स्वागत आहे. थँक्यू सो मच. गृहप्रवेश झालाय, संपूर्ण स्वप्न तुमचं तर पूर्ण होतंय, कसं वाटतंय? तुला तर माहिती आहे, गेल्या 40 वर्षात एकच स्वप्न पाहिलं आहे आम्ही किंवा माझ्या अख्ख्या कुटुंबाने, की आमचं हक्काचं घर होईल. आणि 40 वर्ष आम्ही जिथे ज्या वास्तूत राहतोय, पुढे जाऊन असा योग येणार आहे की ती वास्तूच आमची होणार आहे. त्याला काय म्हणतात, दुग्ध शर्करा योग, तोच आमच्या आयुष्यात आलेला आहे. आणि खुश आहोत आम्ही. काय हो, अरे म्हणजे काय, कारण आता लक्ष्मी म्हणाली तसं की इतकी वर्ष जे स्वप्न अगदी म्हणजे आपण म्हणतो उराशी जपून ठेवलं होतं, त्याकरता बरंच काही काही केलं, कष्ट केली, मेहनत केली आणि अनेक प्रसंग आले, अनेक संकटं आली, त्यांच्यावर मात केली सगळ्या कुटुंबाच्या साथीनं, आणि त्याची स्वप्न पूर्ती होते. तर यापेक्षा जास्त आनंदाची आणखी दुसरी कुठली गोष्ट असू शकते? आता तो एक भूमिपूजनाचा तो दिवस होता आणि आजचा दिवस, एवढा खडतर प्रवास, एवढे आता हे शूट पण तसेच असतात आपले, तर एवढ्या सगळ्या प्रवासानं फायनली हा दिवस आला, तर कसं वाटतंय? भूमिपूजन या गोष्टीवरचा विश्वास माझा उडालाय आता. नाही, तुम्ही म्हणताय की हे शूटला येणं हे जास्त खडतर आमच्या प्रयत्नात. नाही, मला वाटतं की जसं जसं ड्रामा रिव्हील होत जातो की आमच्याकडे गोष्टीत अनेक वेळा भूमिपूजन झालं आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला विघ्न आलं, तेव्हा ती जी आमची जमीन आहे तिथे अजून घर बांधलं गेलेलं नाही आहे. सो त्यातही काही हिडन ड्रामा असू शकतो पुढे. सो आता आम्ही जी राहती वास्तू आहे आम्हाला, ती आमच्या नावावर झालेली आहे. त्यामुळे खरंच आमचं घर झालं आहे का, हा प्रश्न कदाचित उभा राहू शकतो पुढे जाऊन. पण तुर्तास तरी कालच आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर आमचं हक्काचं घर झालंय या आनंदात आत्ता तरी आहोत आम्ही. म्हणजे हक्काचं घर झालंय, पण हे घर आम्ही बांधलेलं नाही. ते अजून एक गोष्ट आहे, बघूया पुढे काय होत आहे. ती अजून एक उणीव आहे कुठे ना कुठे. कोणी म्हणता येणार नाही, कारण घर हे शेवटी आमचं आहे, ज्याच्यात मी इतकी वर्ष राहतोय. पण ती गोष्ट कुठेतरी मनाच्या एक कोपऱ्यात आहे, तर तिला पुढे काय होतंय, कसा रंग येतो बघूया. कारण 3 मजली घर बांधायचंय, सो ते अजून झालं नाहीये. करेक्ट. सो तो एक पुढचा टप्पा असेलच. पण मला वाटतं की मर्फीज लॉ असतो की जेव्हा तुमच्याकडे तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप सुंदर घडतं अचानक, तेव्हा त्याच्या मागोमाग कधी कधी काही ना काहीतरी चांगलं वाईट होत असतं. सो हू नोज. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या गोष्टीत कायमच ड्रामा होता आणि आत्ता तो आणखीन वाढणार आहे. आणि तो बघायला मला वाटतं प्रेक्षकांना अधिक मजा येणार. येस, नक्कीच. घर म्हणजे एक वास्तू असते आणि त्या वास्तूला घर पण देतं, म्हणजे ते संपूर्ण आपलं कुटुंब असतं. तर आता ह्या कुटुंबाच्या मला प्रतिक्रिया घ्यायला आवडेल की कसं वाटते तुम्हाला? कुठून सुरुवात करतेस? माझं तू बोलू नको. हे घर पूर्ण व्हावं अशी या घरातल्या प्रत्येक माणसाची इच्छा होती, फक्त एक माणूस सोडून, आणि तो संतोष. त्यामुळे आणि त्यालाच तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रतिक्रिया विचारलेल्या. निंदकच घरात राहतोय, निंदकाचं घर शेजारी नाही आहे, तो घरात पाहिजे. त्यामुळे पण तरीही माझ्या आईवडिलांचं, लक्ष्मी निवास यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. तर थोडं बहुत का होईना संतोष जरा खुश आहे, कारण त्याच्यामागे त्याचा एक हिडन अजेंडा आहे, तो तुम्हाला बघायला मिळेल. सिंचना ह्या घरापासून पहिली खुश नव्हती, कारण एक वॉशरूम सगळं तिला ॲडजस्ट करावं लागतं. पण ह्या घराने ज्या प्रकारे तिला आपलं म्हणून घेतलं आहे, तिला जेवढं एक्सेप्ट केलं आहे, त्या एक्सेप्टन्समुळे ती तेवढ्याच आनंदात आहे. आता त्याच घराबाबतीत ती तेवढीच खुश आहे की हे घर आता आपलं आहे, या फॅमिलीचं आहे. सो पर्सनली आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. माझं तर असं झालं आहे की मी लहानाचा मोठा याच घरात झालेलो आहे.
त्याच्यामुळे हेच घर आपलं होणं यापेक्षा मोठा आनंद नाही आहे खरंच. कारण ज्या घरात खेळलो बागडलो सगळ्या गोष्टी केल्यात आणि तेच घर आपलं झालं आहे. सो व्हेरी हॅपी. वास्तुशांत तर काय वाटतं तुला? आनंद प्रचंड आनंद झालेला आहे. आई बाबा स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं. आणखी 2-4 घरं होऊ द्या. 3 हा, ते मजली 3 मजली घर, त्याला प्रत्येकाला खोली नाही का ते पाहिजे आणि त्याला बरोबर येस. आम्हाला सासरी पाठवल्यानंतर का होईना पण घर झालं याचा आनंद खूप आहे. पण मला इकडे राहायला आवडेल. पुणे तर दिसलंच पाहिजे ना सगळीकडे. पण लक्ष्मी निवास झालेला आहे. ज्यापासून गोष्टीची सुरुवात झाली ती फायनली अचीव केल्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि भावना जान्हवी काय येत असतात इकडेच, सारख्याच असतात. त्यामुळे आम्हाला या घराचा आनंद उपभोगता येणार आहे, आपल्या स्वतःच्या घराचा. सो मॅजिकल मोमेंट. एक्झॅक्टली जसं ताई म्हणाली तसं आम्ही लहानाच्या मोठ्याच या घरात झालो आहोत. आणि इतकी वर्ष माझ्या आईबाबांनी जे काही स्वप्न बघितलं होतं की स्वतःचं हक्काचं घर बांधायचं, त्यात त्यांच्या आयुष्यात इतका त्यांचा जो काही प्रवास होता तो इतका खडतर होता. पण ते सगळं पार करून फायनली माझ्या आईबाबांचं लक्ष्मी निवास हे उभं राहिलं आहे. सो आम्ही लेकी खरंच खूप खुश आहोत. आणि जसं ही म्हणाली तसं आम्ही इथे येतच राहणार आहोत आणि सगळ्यांना भेटत राहणार आहोत. मला ह्यातच आनंद आहे की माझ्या मुलाचं, माझ्या सुनेचं 40 वर्षानंतर का होईना स्वप्न पूर्ण झालं. आता त्यांनी ती जमीन घेतली आहे, त्याचं भूमिपूजन केलं आहे. तर माझी एकच इच्छा आहे की ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण हो. पण या सगळ्याचा अर्थ असा की स्वप्न बघावी, स्वप्न पूर्ण होतात. बरं, तुमच्याही आयुष्यात असा एखादा क्षण आलाच असेल भावनिक, तो कुठला आहे की घर घेतलंय स्वतःचं किंवा घ्यायची इच्छा आहे आणि तो पूर्ण झालाय? प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, तर तुम्ही त्याचा थोड्या आठवणी शेअर करू शकता का? नाही, जसं ही म्हणाली तसं की स्वप्न ऑफकोर्स स्वप्न बघावीत, स्वप्न पूर्ण होतात. तर खऱ्या आयुष्यात पण आम्ही ते स्वप्न बघतोय आणि लवकरच आमचं पण लक्ष्मी निवास उभं राहील. येस, उभं राहील. आणि मग तेव्हा आम्ही इंटरव्ह्यू देऊ. माझी एक आठवण अशी आहे की माझे बाबा MSCBत होते. सो आम्ही लहानपणापासून क्वार्टर्समध्ये राहायचो, MSCBच्या क्वार्टर्समध्ये. आणि मी लहान असताना बाबांनी एक जागा घेऊन तिथे घर बांधणं सुरू केलं. तर मला अजून आठवतं बाबा ड्युटीवर जायचे आणि आई आणि मी त्या घराला पाणी मारायला जायचो. सो मला ती आठवण खूप मनात आहे की त्याची वीट रस्त्यांनापासूनचं त्या घराला मी पाहिलेलं आहे. आत्ता आई बाबा वगैरे सगळे त्याच घरात राहतात. सो माझ्या समोर झालेलं घर आहे ते. माझ्यासाठी मी ट्रू मुंबईकर आहे. तर 1 RKमध्ये राहणं हे कितपत कठीण असतं किंवा आपल्याला किती हे होतं. लहान असतो त्यावेळेला आपल्याला काही जाणवत नाही, कारण आपलं शरीरदृष्टी आपण एवढीशी असतो, घरभर बागडत असतो. पण जसे जसे मोठे होत गेलो, एवढीशी म्हणजे एवढीशी नाही, वरून तिथे खूप प्रॉब्लेम्स होते, लाईट्स म्हणा, पाणीबद्दल म्हणा, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या लहानपणापासून फेस केलेल्या आहेत. अँड देन फायनली 4 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही 1 BHKमध्ये शिफ्ट झालो. बट मी त्या पाठी माझ्या बाबांची मेहनत तेवढीच होती, कारण एवढी वर्ष त्यांनी सगळं कष्ट करून शून्यातून उभं केलं. आणि मग त्या 1 BHKमध्ये जाताना आनंद मला त्या क्षणाचा एवढा होता की असं नाही की फक्त बाबांचे जी काही सेविंग्स होते ते गेले, बट आम्हीही जमा केले होते पैसे आणि प्रत्येकाने आपापला वाटा त्या घरात इन्व्हेस्ट केला आणि मग ते घर उभं राहिलं. आणि ह्या बाबतीत विचार करूनच खूप भरून येतं की आय नो की मी पुढे जाऊन सासरी जाईन, बट स्टील माझा वाटा किंवा माझं ते घर आहे, कारण तेवढंच 4 जणांनी मिळून ते घर घेतलेलं आहे. सो चौघांचं मिळून आहे ते घर. मला त्याचा फार आनंद होतो. आणि आता मी पुढे जाऊन तेच तसंच आम्ही आमच्या गावचं घर उभं करायचं म्हणतो, आमचं लक्ष्मी निवास. तर ते लवकरच उभं राहील. थँक्यू. प्रत्येकाचं घर व्हावं ही एक इच्छा असतेच, तशीच माझी देखील होती. आणि एक 8 वर्षापूर्वी ती पूर्ण झाली. मुंबईत मनासारखं घर मिळणं ही खूप, म्हणजे घर मिळणं ही कठीण बाब आहे आणि मनासारखं घर मिळणं हे त्याहून कठीण बाब आहे. आणि या दोन्ही इच्छा माझ्या 8 वर्षापूर्वी पूर्ण झाल्या. त्यामुळे ही अशी एक माझी आठवण आहे.
बरं, आता एवढ्या पावसामध्ये तुम्ही सगळे शूट करताय, तुमचे जे व्हिडिओ पण सोशल मीडिया व्हायरल होत आहेत त्याबद्दल, आणि एवढ्या पावसात पण शूट थांबला नाहीये त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं हे स्पिरिटच आहे मुंबईचं काय किंवा कुठलंही, की जेव्हा पाऊस असेल, थंडी असेल, वारा असेल, काही असेल, द शो मस्ट गो ऑन. आणि त्याच हिशोबाने प्रत्येकजण काम करतोय. आणि जसं वेदर चेंज होतं, तब्येती बिघडतात किंवा ट्रॅफिक जॅम्स होतात, पण आय थिंक वर्क स्पिरिट आहे, मुंबई स्पिरिट आहे, आणि इट्स रॉकिंग मॅन. आणि कुठेतरी मला वाटतं की जबाबदारी आवडतं काम करायचं म्हटलं ना तर ते माईक लागतो त्याच्यासाठी. तुम्ही बोललेलं काहीच फायदा होणार नाही. आधी बोलून घ्या. दादा असं नाही. प्रत्येकाची एक इच्छा असते की कोणाला गाणं आवडतं, कोणाला ॲक्टिंग आवडते. तसं मला वाटतं सगळ्यांनाच ॲक्टिंग आवडतं. आणि कितीही आमचे प्रॉब्लेम जरी असले तरी इथे आम्ही जेव्हा येतो ना तर आम्ही आमची सगळे दुःख प्रॉब्लेम सगळे विसरून जातो असं मला वाटतं. खरं का नाही? आणि हीच खासियत आहे तुमच्या कुटुंबाची, जी आम्ही प्रेक्षक म्हणून पण अनुभवतो, आम्हाला पाहायला मिळते. तर खूप छान वाटलं. लॅमलेट मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन घरासाठी. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा. घरी जेवायला या ना. जेवणच जा आता.